पण सुनील तटकरेंच्या बाबतीत तुमचा आक्षेप का? कारण प्रश्न असा आहे की सुनील तटकरे काय तुम्हाला नवे नाहीयेत, बरेच वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, जवळून ओळखता त्यांना, जिल्हा पातळीवर एकत्र असणारे नेते होतात तुम्ही. मग आता सुनील तटकरे असा एखादा व्हिडिओ तुमच्या बाबतीत बनवतील, म्हणजे राजकीय वैर तुमचा असेल, वाद असतील, तो भाग आहे, पण असा एखादा व्हिडिओ काहीतरी तुमचा बनवतील आणि ते पाठवतील असं का वाटलं तुम्हाला? माझे अनेक सगळ्या राजकीय नेत्यांचे अनेक फोटो व्हायरल असतात. हा जो फोटो आहे हा मी प्रामाणिकपणे सांगतो की तटकरे साहेब जेव्हा निवडून गेले हम्म. त्यांच्यावर जनतेचे आभार मानेल माझ्या मतदारसंघाचे. वाटल्यास मी तुम्हाला ते बाईक पण पाठवतो, सगळं व्हिडिओ पाठवतो, तो लावा तुम्ही, आपण बघा. तोच तो फोटो आहे. माझ्या अनेक फोटो आहेत की तटकरे साहेबांचे पण अनेकांचे फोटो असतात. म्हणजे हा पण 2024 ची निवडणूक झाली तेव्हाच म्हणताय तुम्ही? हो, 24च्या लोकसभेच्या नंतर? वाटत व्हिडिओ पाठवतो, तुम्ही बघा. हम्म. आपल्याला एका मिनिटात ते क्लिक होईल सगळ्या गोष्टींनी. हम्म. पण आणि नेहमी पोलिसांमध्ये का गेलात तुम्ही? हा, पोलिसांमध्ये का गेलात तुम्ही? तुम्ही म्हणालात मगाशी एफआयआर केली आहे म्हणून, काय आहे ती एफआयआर? एफआर ते मी अंबादास दानवेवरती असा फेक व्हिडिओ बनवून आमचे आणि आमच्या पक्षाची बदनामी केली आहे. आज नोटांची बंदल तिथे कोणत्याही तिसऱ्याला माणूस ठेवला आणि ते सरळ फोटो माझा लावून सांगतात की बघा शिवसेनेच्या आमदारांसमोर किती नोटांची बंडल आहे, आणि मग वेगळी चर्चा सुरू करणार. ती तक्रार व्हायलाच पाहिजे, जी सत्तेच्या लोकांसमोर आलीच पाहिजे ना. पण तक्रार फक्त अंबादास दानवेंच्या विरोधात का, मग सुनील तटकरेंच्या विरोधात का नाही? कारण तुमचा थेट तर आरोप आहे त्यांनीच बनवलाय म्हणून. त्याची चौकशी आमची होईल ना मॅडम. एकदा अंबादास दानवेने आज व्हिडिओ व्हायरल केलाय, त्यांच्यावरती मी एफआयआर दाखल केल्यानंतर चौकशी आमची सगळेच येतील. ज्यांना त्यांनी मदत केली आहे, जो फोटो दिलाय किंवा या सगळ्या गोष्टी घडून आणल्यात, ते उघड सत्य जनतेसमोर येणार आहे. तुमच्या पक्षाकडनं काही कानपिचक्या मिळत नाही का? सत्ताधारी पक्षातलेच तुम्ही दोन्ही नेते आहात, राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते, तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, एकाच जिल्ह्यामधले आहात, आणि अशा प्रकारच्या चर्चा अशा व्हिडिओजवरनं होतात आणि एकमेकांवर आरोप होतात. तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे सगळं सहज सहन करून घेतात की तुम्हाला काही संदेश देतात लढत राहा म्हणून? असं आहे की वरिष्ठ नेत्यांकडे या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती निश्चित आहे. आणि रायगडच्या राजकारणावरनं पालकमंत्र्यापासून वाद तो आताच्या निवडणुकीपर्यंत हे सर्व श्रुत आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. आणि म्हणून मुंज थोवे असतील, बरेचसे असतील, मी असेल किंवा अन्य आमचे प्रवक्ते असतील, आज त्यांनी जे घडून आणले रायगडमध्ये ते तर बोललं पाहिजे. महायुती धर्म पाळायचा, त्यांची कन्या महाराष्ट्रामध्ये मंत्री आहे, ते स्वतः खासदार आम्ही काय निवडून दिलेले. अशा परिस्थितीमध्ये युती धर्म पाळला पाहिजे, हे सगळे सर्व पाहिजे. पण कुठेतरी बाधा निर्माण यायची आणि मग संघ दुसऱ्याची करायची, हे काही शोभनीय अजिबात नाही आहे. आणि म्हणून तो फोटो आहे त्याचा आक्षेप माझा तेवढाच आहे की माझे अनेक फोटो आहेत त्यांचे असतील, तो फोटोचा आभार मानले, त्याच वेळेचा तो फोटो आहे आणि तो त्यांच्या मोबाईलला होता, हे त्रिवार सत्य आहे.